आजच्या भागात आपण लहान बाळासाठी क्रोशाचं हनीबीचं कॉस्ट्यूम कसं बनवायचं हे पाहणार आहे. तर त्यासाठी इथे मी 3 प्लाय लोकर वापरत आहे आणि 3.25 mm क्रोशे हुक आपल्याला इथे यूज करायचं आहे. सर्वप्रथम मी ब्लॅक कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालणार आहे आणि यानंतर आता आपल्याला 60 चेन विणून घ्यायच्या आहेत. इथे मी डबल क्रोशेचं विणकाम करणार आहे. सुरुवातीला आपण एका पायासाठीचं विणकाम कंप्लीट करायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पायाचं विणकामसुद्धा आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सायमल्टेनियसली 2 कलर यूज करायचे आहेत. 2 लाईन इथे आपल्या ब्लॅक कलरच्या होणार आहेत आणि 2 लाईन येलो कलरच्या. तर इथे माझ्या 60 चेन विणून झालेल्या आहेत. आता मी या ठिकाणी पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालणार आहे. यानंतर आता मी 3 चेन विणून घेते. हा आपला पहिला डबल क्रोशे असेल आणि आता प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणत जायचं आहे. टोटल या लाईनसाठी आपल्याला एकूण 60 डबल क्रोशे मिळतात. इथे आता मी शेवटपर्यंत डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत. आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. यानंतर नेक्स्ट राऊंडसाठी मी पुन्हा 3 चेन विणणार आहे आणि पुन्हा आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असं विणकाम करायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला टोटल 60 डबल क्रोशे मिळतात. पुन्हा या राऊंडच्या शेवटी मी इथे पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घातलेलं आहे आणि अशा प्रकारे ब्लॅक कलरच्या 2 लाईन माझ्या इथे विणून कंप्लीट झालेल्या आहेत. आता येलो कलरच्या लोकरीने मी स्लिप नॉट घालते आणि ही लोकर या ठिकाणी अटॅच करून घेते. आता पुन्हा 3 चेन विणायचे आहेत आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे. अशा पद्धतीने आपण 60 डबल क्रोशे या राऊंडसाठी विणून घेणार आहे. इथे सुद्धा राऊंडच्या शेवटी पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून मी हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहे. येलो कलरच्या टोटल 2 लाईन्स आपल्याला इथे विणून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी ब्लॅक कलरच्या 2 लाईन आणि येलो कलरच्या 2 लाईन अशा टोटल 4 लाईन आपल्या इथे कंप्लीट होतात. आता पुन्हा पुढच्या 2 लाईन आपल्याला ब्लॅक कलरच्या विणायच्या आहेत. तर त्यासाठी पुन्हा आपण 3 चेनने सुरुवात करतोय आणि यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असं आपण 60 वेळा विणणार आहे. इथे पायासाठी टोटल 4 इंचाचं विणकाम आपल्याला करायचं आहे. 10 लाईन्स विणल्यानंतर 4 इंचाचं विणकाम आपलं इथे कंप्लीट होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हा जो 2 लाईनचा पॅटर्न आहे तो 5 वेळा रिपीट करावा लागणार आहे. इथे ब्लॅक कलरच्या 2 लाईन विणून झाल्यानंतर आपला हा पॅटर्न 3 वेळा रिपीट होतो. आता पुन्हा आपण आणखी 2 वेळा हा पॅटर्न रिपीट करणार आहे. या ठिकाणी मी ब्लॅक कलरचा 5वा आणि 6वा राऊंड कंप्लीट करून घेते. आता पुढे मी येलो कलरच्या 2 लाईन आणि त्यानंतर पुन्हा ब्लॅक कलरच्या 2 लाईन अशा टोटल 4 लाईन विणून घेते. इथे माझं 10 लाईनचं विणकाम कंप्लीट झालेलं आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या पायासाठी सुद्धा अशा पद्धतीने 60 डबल क्रोशेच्या 10 लाईन विणून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे दोन्ही पाय एकत्र जोडायचे आहेत. यासाठी येलो कलरच्या लोकरीची मी स्लिप नॉट घालते आणि आता दोन्ही पार्ट्स पकडून आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही स्टिचेसमधून सुई इन्सर्ट करायची आहे आणि इथे येलो कलरची लोकर ओढून घेऊन स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर 3 चेन विणायचे आहेत आणि आता पुढे आपण दोन्ही साईडचे स्टिचेस पकडून एकूण 4 डबल क्रोशे विणणार आहे. इथे विणकाम करत असताना येलो कलरच्या 2 लाईन आणि ब्लॅक कलरच्या 2 लाईन हा पॅटर्न आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. दोन्ही साईडचे स्टिचेस एकत्र पकडून 4 डबल क्रोशे विणल्यानंतर आता पुढे आपण एका साईडच्या पायाला एक डबल क्रोशेचं विणकाम कंटिन्यू करणार आहे.
या ठिकाणी एका पायासाठी मी डबल क्रोशेचं विणकाम शेवटपर्यंत करून घेतलेलं आहे। आता आपण पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला पोहोचतोय। तर इथे आपण सुरुवातीच्या ज्या 3 चेन आहेत त्यातल्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि यानंतर दुसऱ्या पायासाठी आपण डबल क्रोशेचं विणकाम कंटिन्यू करतोय। इथे आता दुसऱ्या पायासाठी सुद्धा मी शेवटपर्यंत डबल क्रोशेचं विणकाम करून घेतलेलं आहे। आता आपण सुरुवातीचे जे 4 स्टिचेस विणले त्यातल्या चौथ्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे मी दोन्ही पाय इथे जोडून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला मध्ये आपण 4 स्टिचेस कॉमनमध्ये विणलेले आहेत। आता आपल्याला पुढची लाईन आहे ती फक्त बाजूच्या साईडने विणून घ्यायची आहे। मधले 4 स्टिचेस आपण स्किप करणार आहे। तर आपली नेक्स्ट लाईन सुद्धा पुन्हा येलो कलरची असणार आहे। टोटल आपल्याला 116 डबल क्रोशे मिळणार आहेत। तर सुरुवातीला 3 चेन विणायचे आहेत आणि पुढे प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे असं शेवटपर्यंत आपण विणकाम कंटिन्यू करायचं आहे। इथे विणकामाच्या शेवटी मी पुन्हा पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून हा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे। या ठिकाणी एकूण 9 इंचाचं विणकाम मी कंटिन्यू करणार आहे। आता आपल्याला 116 डबल क्रोशेच्या एकूण 23 लाईन विणायच्या आहेत। तर 23वी लाईन आपली ब्लॅक कलरची एकच लाईन आलेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला शोल्डर्सचा भाग विणायचा आहे। त्यासाठी मी विणकामाच्या लेफ्ट आणि राईट साईडला अशा पद्धतीने 2.5 इंचाच्या अंतरावर स्टिच मार्कर लावून घेतलेला आहे। तर या ठिकाणी दोन्ही बाजूला आपल्याला स्टिच मार्कर लावायचा आहे। हा मी पुढच्या बाजूला लावलेला आहे। असाच आपण मागच्या बाजूला सुद्धा स्टिच मार्कर लावायचा आहे। आता आपण पहिल्या स्टिच मार्करपासून दुसऱ्या स्टिच मार्करपर्यंत डबल क्रोशेचं विणकाम करणार आहे। तर टोटल 4 इंचाचं विणकाम आपल्याला इथे कंप्लीट करायचं आहे आणि त्यासाठी आपण 35 डबल क्रोशेच्या 12 लाईन विणणार आहे। इथे माझं विणकाम कंप्लीट झालेलं आहे। येलो कलरच्या प्रत्येक दुसऱ्या लाईनला मी इथे काजे तयार केलेले आहेत। यासाठी मी इथे 1 चेनचा गॅप ठेवून 1 स्टिच स्किप केलेला आहे। अशाच पद्धतीने मागच्या बाजूची पट्टीसुद्धा मी तयार करून घेतली आहे। येलो स्ट्राईपसाठी मी इथे 10 डबल क्रोशेच्या 20 लाईन विणल्यात आणि त्याला तिसऱ्या आणि 7व्या लाईनला बटन्स अटॅच केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला हनीबीचा कॉस्ट्यूम तयार झालेला आहे। याला मॅचिंग अशी क्यूटशी कॅपसुद्धा मी इथे तयार केलेली आहे। जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।